तुम्ही या अगोदर कधी क्रुसेड्स हा शब्द ऐकलाय का? बरोबर. कोणी कोणी क्रुसेड्स म्हणतं आणि कोणी कोणी क्रुसेडस असं म्हणतं. बट मॅक्सिमम जण प्रोनाऊन्सिएशन करतात क्रुसेड्स. गोष्ट आहे आजपासून 1000 वर्ष अगोदरची. इसवी सन 1096 ते इसवी सन 1100च्या वेळेसची घटना आहे. दोन महत्त्वाच्या शहरांची मी नावं सांगतो. पहिल्या शहराचं नाव आहे जेरुसलेम आणि दुसऱ्या शहराचं नाव आहे बेथलेहॅम. ही जे दोन शहरं आहेत हे अतिशय पवित्र शहर मानली जातात. राईट. असं हिंदू धर्मामध्ये जसं काशी, वाराणसी हे जे दोन एक शहर आहेत हे अतिशय पवित्र शहर मानले जातात, तसं जेरुसलेम आणि बेथलेहॅम ही दोन शहरं जे आहेत ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम धर्मियांसाठी अतिशय पवित्र मानली जातात. मग आता ही दोन शहरांवर ताबा मिळवण्यासाठी जी युद्ध करण्यात आले होते त्या युद्धांना म्हणतात धर्मयुद्ध. राईट. क्रुसेड्स म्हणजे थोडक्यात काय? धर्मयुद्ध. नमस्कार, मी प्रसाद DA2 अकॅडमीच्या 12वी इतिहासाच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा मनापासून स्वागत करतोय. आपण एक न्यू व्हिडिओची सिरीज आणत आहोत ज्याच्यामध्ये आपण इतिहास, भूगोल हे सगळं एकदम सोप्या भाषेत स्टोरी मोडमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा सर्व व्हिडिओची सिरीज कोणासाठी आहे? जे सर्व विद्यार्थी बोर्ड्स 2027मध्ये आणि बोर्ड्स 2028मध्ये एक्झाम देणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि सर्व विषय कव्हर करत असताना आपल्या क्लासेसमार्फत तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे सोप्या भाषेतले हँड रिटन नोट्स देण्यात येतील. व्हिडिओच्या शेवटी सांगेन की हँड रिटन नोट्स तुम्ही कसं मिळवू शकता, कसं डाउनलोड करू शकता आणि तुमचा अभ्यास सोप्यातल्या सोप्या भाषेत कसं कव्हर करू शकता. ऑलराईट. आता आजचा हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये 3 पॉईंट्स व्यवस्थित अभ्यास करायचे आहेत. सर्वात पहिलं आहे युरोपातील धर्मयुद्ध काय आहे काय नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. दुसरं आहे या युरोपातील धर्मयुद्धाचं जे अपयश आलेलं आहे ख्रिश्चनना, ज्यूंना, त्या अपयशाची कारणे अँड त्याच्यानंतर अपयशामुळं ह्या युरोपातील समाजावर काय परिणाम झाला काय नाही हे सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे. बट बिफोर वी स्टार्ट, ह्या धर्मयुद्धाबद्दल तुम्हाला काही बेसिक माहिती असली पाहिजे. राईट. सर्वात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं होतं? क्रुसेड. क्रुसेड्स म्हणजेच काय? जेरुसलेम आणि बेथलेहॅम हे दोन शहरं मिळवण्यासाठी ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम ह्या 3 धर्मांमध्ये जे युद्ध झाले होते त्याला धर्मयुद्ध म्हणतात. धर्मयुद्ध इज इक्वल टू क्रुसेड्स. ऑलराईट. आता नीट लक्षात घ्या, दोन शहरे ज्याचे मी नाव सांगितलं होतं बेथलेहॅम आणि जेरुसलेम, हे शहरं मिळवण्यासाठी जे धर्मयुद्ध झाली होती हे टोटल 9 धर्मयुद्ध झाली होती. राईट. आणि 9 धर्मयुद्धापैकी पहिलं धर्मयुद्ध झालं होतं इसवी सन 1096 मध्ये. राईट. आणि पहिलं धर्मयुद्ध, शेवटचं धर्मयुद्ध झालं होतं 1187 मध्ये, ज्याच्यामध्ये सलातीनचा एक एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला सांगेन. बट पहिलं धर्मयुद्ध जे झालं होतं 1096 मध्ये झालं होतं. आणि या सर्व धर्मयुद्धापैकी जे सर्वात मोठं युद्ध होतं अकॉर्डिंग टू मी, मला असं वाटतं, जे मी इंटरनेटवर माहितीसुद्धा सर्च केलेली आहे, एकूण 9 युद्धापैकी जे दुसरं युद्ध होतं हा सर्वात मोठं होता. सर आता या युद्धामध्ये कोण कोण होतं? सर्वात पहिले इथे एक शब्द तुम्हाला दिसत असेल, पोप. आता पोप म्हणजेच काय? प्रत्येक धर्मामध्ये एक प्रमुख व्यक्ती असतो ज्याला धर्मगुरू असं म्हणतात. प्रत्येक समाजाचे धर्मगुरू वेगवेगळे असतात. राईट. जसं ख्रिश्चन समाजामध्ये जो त्या धर्माचा सर्वात प्रमुख व्यक्ती असतो त्याला म्हणतात पोप. आणि त्यावेळेस जो युद्ध ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस पोप होता युजिनियस. राईट. प्रत्येक त्यावेळेस कसं होतं की राजांचे नावं राहत होते. राईट. एलिझाबेथ पहिली, एलिझाबेथ दुसरी, तसं हा पोप युजिनियस पहिला, पोप युजिनियस दुसरा. त्यावेळेस जे दुसरं धर्मयुद्ध झालं होतं त्यावेळेस पोप होता युजिनियस थर्ड. या युजिनियस थर्डनं काय केलं होतं? तुर्कांबरोबर युद्ध करण्यासाठी. कशासाठी युद्ध करायचं होतं त्यांना? की जेरुसलेम आणि बेथलेहॅम हे 2 प्रमुख शहरे त्यांना मिळवायची होते. त्यामुळं युजिनियसनं काय केलं? फ्रेंच राजा लुई 7वा आणि जर्मन सत्ताधीश कॉनरॉड ह्या दोघांची मदत घेतली आणि दुसरं धर्मयुद्ध केलं, ज्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला. आणि त्यांचा पराभव कोण केलं? त्यांचा पराभव केला तुर्कांनी. राईट. आणि मग जे शेवटचं धर्मयुद्ध झालं होतं तो 1187ला धर्मयुद्ध झालं होतं, ज्याच्यामध्ये इजिप्तचा एक प्रमुख होता,
त्या इजिप्तच्या प्रमुख ज्याचं नाव होतं सलादिन, यानं 1187 मध्ये जेरुसलेमवर आक्रमण केलं आणि जेरुसलेम जिंकून घेतलं. ही होती शॉर्टमध्ये माहिती युरोपातील धर्मयुद्धाबद्दलची. तुम्हाला जर कोणी युरोपातील धर्मयुद्ध सांग म्हणलं, एवढी माहिती त्याला सांगून टाकायचं, दॅट्स इट, मोर दॅन इनफ आहे तुमच्यासाठी. आता या धर्मयुद्धाचे अपयशाची काही कारणे होते. काय काय होते या धर्मयुद्ध अपयशाची कारणे? स्टेप बाय स्टेप चेक करा. पहिलं कारण होतं युरोपातील सत्ताधीश आणि पोप या युद्धाकडे आपला प्रभाव वाढेल अशा संकुचित हेतूने पाहिले होते. म्हणजे जे युरोपातील सत्ताधीश लोक होते, त्याचबरोबर पोप यांनी युद्धाकडे आपला प्रभाव वाढेल अशा संकुचित हेतूने पाहिले. त्यांना वाटलं की बाबा युद्ध केल्यामुळं आपला दबदबा वाढेल, राईट, आपण जिंकू असं त्यांना वाटलं. बट तसं झालं नाही, उलट त्यांच्यावरच ते गोष्टी आल्या. त्याच्यानंतर धर्मावरील श्रद्धा उत्तरगामी झाली. आता बघा, कुठलंही जर तुम्ही धर्मयुद्ध करायचं असेल तर जे युद्धामध्ये काम करणारे सैनिक असतात, युद्धामध्ये युद्ध लढणारे सैनिक असतात किंवा प्रजा असते, त्यांचं धर्मावर विश्वास असणं महत्त्वाचं असतं. त्यांचं धर्मावर विश्वासच नाही तर मग तुम्ही धार्मिक युद्ध लढू शकता का? पॉसिबल नाही. आणि धर्मयुद्ध अपयशाची कारणामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे धर्मावरील श्रद्धा उत्तरगामी झाली होती. उत्तरगामी होणे म्हणजेच काय, की त्या धर्मावरील लोकांची जी श्रद्धा होती ते कमी झाली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युरोपातील विविध राजांमध्ये जे ज्यू धर्मातील राजे होते, ख्रिश्चन धर्मातील राजे होते, सर्व राजांमध्येच एकता नव्हती. राईट, तुम्हाला अलाउद्दीन खिलजीचा सुद्धा पुढे उल्लेख आहे. ज्या वेळेस अलाउद्दीन खिलजी राजस्थानमध्ये मेवाड या ठिकाणी किंवा चित्तौड या ठिकाणी आक्रमणाला आला होता, त्यावेळेस रावल रतन सिंगनं अनेक हिंदू राजांना मदतीसाठी आवाहन केलं होतं. बट आपल्या हिंदू राजांमध्येच एकता नव्हती, त्यामुळं रावल रतन सिंगनं त्या युद्धाला पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. तसंच सेम झालं युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता, एकता नव्हती, त्याच्यामुळे ते युद्धाला पराभवाला सामोरे जावं लागलं. राईट, आता याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, युरोपातील विविध राज्यांमध्ये एकीचा अभाव होता असं सुद्धा लिहू शकता, किंवा युरोपातील राज्यांमध्ये ऐक्याचा अभाव होता असं सुद्धा तुम्ही तिथं लिहू शकता. चौथा याच्यामध्ये पॉईंट आहे, पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बघा, जो दुसरा धर्मयुद्ध झाला होता याच्यामध्ये युजिनियस थर्ड अँड जर्मन सत्ताधीश कॉनरॉड ह्या सगळ्यांनी मिळून तुर्कांसोबत युद्ध केला होता. बट जर्मन सत्ताधीश कॉनरॉड किंवा जे जर्मन अधिकारी होते त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुमच्यासोबत येऊ, बट सत्ता आल्यानंतर, युद्ध जिंकल्यानंतर आम्हाला सत्तेमध्ये सर्वात मोठा हात पाहिजे किंवा आम्ही तुमच्यासोबत आल्यानंतर मुख्यमंत्रीपद आम्हाला पाहिजे, अशा प्रकारची राजनीती जी आता सध्या महाराष्ट्रात चालू आहे तेच सर्व गोष्टी तिथं होत होत्या. त्याच्यामुळेच इथं काय सांगण्यात आलेलं आहे, पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते. राईट, म्हणजे पोपला वाटत होतं की जर्मन सम्राट आमच्यासोबत याव आणि आपण युद्ध करूयात समोरच्या व्यक्तीसोबत. बट युद्ध जिंकल्यानंतर पोपला वाटत होतं की बाबा सत्ता आमच्या हातात असली पाहिजे, प्रमुख राजा वगैरे आमचा असला पाहिजे. जर्मन सम्राटला वाटत होतं की नाही, आम्ही तुमची मदत करायला होतो, मग आम्ही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर बायझंटाईन सम्राटाचा या संघर्षात सहकार्यांचा अभाव होता. त्यावेळेस एक क्षेत्र होतं, ज्या क्षेत्राचं नाव होतं बायझंटाईन. तिथला जो सम्राट होता त्यानं या युद्धामध्ये, जर नीट लक्षात घ्या, जर त्यानं या युद्धामध्ये युजिनियस फ्रेंच राजा, जर्मन सत्ताधीश आणि जर बायझंटाईननं जर या युद्धामध्ये यांच्या साथ दिला असता, यांच्या सोबत आला असता, तर कदाचित ते युद्ध जिंकले असते. बट सत्तेचा काय सांगण्यात आलेला आहे, बायझंटाईनचा जो सम्राट होता त्या सम्राटाचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता, तो आलाच नाही. ही होते युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. आता हे जे धर्मयुद्ध झालं याच्यामध्ये जे यांना अपयश आलं, आता या अपयशाचं किंवा ह्या धर्मयुद्ध अपयशाचा परिणाम काय झाला? राईट, आता सर्वात पहिले चेक करा की धर्मयुद्धामुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला. जे अनेक वर्षापासून जी सत्ताधारी लोक होते त्यांचंच सत्ता चालू होती, त्या सरंजामशाहीचा अंत झाला. त्याच्यानंतर पोपवरील श्रद्धा कमी झाली. जे धर्मगुरू पोप होते
यांच्यावरील युद्ध झाल्यामुळं, या युद्धामुळं लोक जे आहेत किंवा ख्रिश्चन समाजातले लोक जे आहेत यांचं त्या पोपवरील सत्ता जे विश्वास होतं ते कमी झालं. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये आपले गुरु महाराज असतात, बाबा वगैरे असतात, बट मध्येच काहीतरी न्यूज येते ज्याच्यामध्ये कोणी बाबा सेक्स रॅकेटमध्ये सापडते, कोणाची क्लिप व्हायरल होते आणि असं झाल्यामुळं आपल्या समाजातील लोकांचं आपल्याच धर्मावरील विश्वास उठल्यासारखं होतो, राईट. त्याच्यामुळंच त्यावेळेस सुद्धा झालं की जे लोक होते, जे ख्रिश्चन समाजातील लोक होते, त्यांच्या पोपवरील श्रद्धा कमी झाली. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे हा पॉइंट जो आहे, थोडक्यात सांगायचा असेल तर युरोपाचा मध्य आशियाबरोबर किंवा पश्चिम आशियाबरोबर व्यापार वाढला. काय सांगितलेलं आहे चेक करा की मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्र खुली झाली. त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयास आला. कारण ह्यांनी युद्ध हरल्यामुळं आणि तुर्कांनी वगैरे युद्ध जिंकल्यामुळं तिथं त्यांची सत्ता आली आणि मग एकदा तिथं त्यांची सत्ता आली की मग त्यांच्या देशातील लोकांचे जे संबंध आहे त्या देशातल्या लोकांसोबत आला, व्यापार वगैरे वाढला आणि मग कुठं ना कुठं युरोपाचं आणि मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळं एक नवीन बाजारपेठ त्यांना किंवा एक नवीन संधी त्यांना उपलब्ध झाली. त्याच्यानंतर नीट लक्षात घ्या, युद्ध जेव्हाही होतो तेव्हा शस्त्रसाठा करावा लागतो, राईट. किल्ले बांधावे लागतात, जिथं राज्याचं राज्य आहे किंवा जिथं राज्याचं महल वगैरे आहे, ह्या अशा सर्व गोष्टी अगोदरपासून प्लॅनिंगनं मजबूत वगैरे करावं लागतात, राईट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की या युद्धामुळं किल्ले बांधणी, किल्ल्यांच्या लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्करांच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी, शस्त्राचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवलं. आता 9 युद्ध झाले असतील तर विचार करा, 9 युद्धामध्ये किती शस्त्रसाठा लागला असेल, किती दारुगोळा लागला असेल आणि प्रत्येक वेळी आक्रमण झालं तेव्हा त्यांचे किल्ले पडली, पुन्हा युद्ध होईल या आशेने वापस त्यांनी किल्ले बांधले. 9 वेळा युद्ध झालं म्हणजे 9 वेळा किल्ले बांधले पडले आणि मग ह्या सर्व कार्यामध्ये जे युरोपीय राष्ट्र आहेत ते कुठं ना कुठं काय झालं, एकदम युद्ध तंत्रामध्ये युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले. प्रावीण्य म्हणजे मिळवणे म्हणजेच काय, निपुणता येणे, अशा प्रकारचे कामं करण्यात ते काय झाले, तरबेज झाले. त्याच्यानंतर लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले आणि मग प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा लढाई होईल पैसा लागतो आणि मग पैसा गेल्यामुळं राज्यांना राज्य चालवण्यासाठी पैसे लागत असतात आणि मग ते पैसे येण्यासाठी त्यांनी काय करत असतात, जनतेवर विविध कर लावण्यात येतात, राईट. तुम्ही बॉलिवूडमध्ये एक पिक्चर आहे लगान, ते लगान पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये जे क्रिकेट मॅच खेळण्यात येते ते कुठं ना कुठं लगान म्हणजेच काय, कर, टॅक्स पेड करण्यासाठीच ते कुठं ना कुठं भारतामध्ये भारतीयांचा आणि इंग्रजांमध्ये संघर्ष झाला होता. तिथं सुद्धा युद्धाचा खर्च भागवण्यासाठी तिथील राजाने जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांवर किंवा व्यापाऱ्यांवर कर लागायला चालू केले होते. त्याच्यानंतर युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोशाखांचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्यांचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला आणि मग कुठं ना कुठं युरोपाचा व्यापाराचा संबंध मध्य आशियातील देशासोबत आल्यामुळं ह्या सगळे इथून गेलेले जे सैनिक होते, इथून गेलेले जे व्यापारी होते, हे इथून जात असताना अशा प्रकारचे सर्व वनस्पती, फळे वगैरे नेले. त्यामुळं तेथील लोकांना सुद्धा अशा प्रकारच्या सर्व वनस्पतींचा, फळांचा परिचय झाला. आणि सर्वात शेवटचं होतं, अरबांशी झालेल्या संपर्कातून संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियांना माहीत झाले. बघा, आता जेव्हाही युद्ध होते, युद्ध झाल्यामुळं एका देशातील जे सैनिक वगैरे असतात त्यांचा संबंध त्या देशातील लोकांसोबत येतो आणि मग असे हे जे संपर्क आल्यामुळं आपली संस्कृती त्यांना माहीत होते, त्यांची संस्कृती आपल्याला माहीत होत असते. ऑल राईट. आणि इथं एक पॉईंट त्यांनी काय सांगितलेलं आहे की अरबांशी झालेल्या संपर्कातून संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियांना माहीत झाले. संगीत, गाणे, राईट, व्यापारातील अनेक शब्द त्यांना माहीत झाले. इथं हे रसायग आहे, ते रसायग नसून ते रसायन आहे. एक छोटीशी टायपो मिस्टेक आहे.
राईट. हे काही युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम होते अँड त्याच्यानंतर युरोपातील धर्मयुद्ध अपयशाची कारणे होते. आय होप मी सांगितलेले सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाले असतील. राईट. आता हे शिकवत असताना मला सेंटरमध्ये थांबणं अनिवार्य आहे. तुम्हाला हे नोट्स दिसत नसतील. इफ इन केस तुम्हाला नोट्स दिसले तर व्हिडिओ पॉज करून लिहू शकता, किंवा तुम्हाला आता जो नेक्स्ट व्हिडिओ आपलं या इतिहासाचा आपण घेणार आहोत तो व्हिडिओ असेल वसाहतवादाच्या उदयाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा, जो की पुढच्या क्लासमध्ये आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी काही नोट्स देणार आहे. आता कोणी कोणी स्टुडंट्स काय करतात, हा व्हिडिओ एक्झामच्या 1 दिवस अगोदर बघतात, किंवा हा व्हिडिओ जे आहेत मुलं ते एक्झामच्या 1.5 महिना अगोदर 6 महिन्या अगोदर बघतात आणि त्यांना काही करून व्हिडिओ बघायला टाईम नाही सर, आम्हाला नोट्स पाहिजे. मग अशा सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे. आर्ट्सच्या मुलांसाठी तिथे कोर्स आहे, ज्या कोर्सचं नाव आहे 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट. राईट. ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट्सच्या सर्व विषयांची मोस्ट प्रॉबब्ली नोट्स तुम्हाला तिथे मिळून जातील. ज्याच्यामध्ये कोणते कोणते विषय असतील, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि इंग्रजी आणि मराठी असे सर्व विषयांचे नोट्स तुम्हाला तिथं अवेलेबल होतील. हँड रिटन नोट्ससुद्धा अवेलेबल होतील. वाचायचं आहे. हँड रिटन नोट्समध्ये काही काही ठिकाणी छोटे मोठे प्रिंट मिस्टेक असतात, त्याला इग्नोर करायचं आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. राईट. चलो भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. आर्ट्सच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जेव्हाही आर्ट्सचा व्हिडिओ येईल, मी मोस्ट प्रॉब्ली 2 दिवसातून एक आर्ट्सचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हाही आर्ट्सचा व्हिडिओ येईल त्या दिवशी पहा, दुसऱ्या दिवशी पहा आणि नक्की पाहत चला. राईट. जितके जास्त तुम्ही आर्ट्सचं मुलं सपोर्ट करताल तितकं जास्त तुमच्यासोबत तुमचा फायदा होईल, किंवा मलासुद्धा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळेल. मागच्या 2 वर्षामध्ये खूप वेळेस ट्राय केलं आर्ट्सचे व्हिडिओ बनवायचा, बट मुलांचा सपोर्ट हवा तसा नसल्यामुळं व्हिडिओ करायची इच्छाच झाली नाही. बट आता एक्सपेक्टेड आहे की कुठं ना कुठं आपल्याला आर्ट्सच्या मुलांमध्ये युनिटी आणायची आणि त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवायचे आहेत. आपण आर्ट्सच्या मुलांमध्ये एकता आणण्यासाठी आणि आर्ट्सच्या मुलांचं फ्युचर ब्राईट करण्यासाठी लवकरच एक अभियान चालू करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये, ज्याच्यामध्ये आर्ट्समध्ये आणखी 2 विषय आपल्याला ॲड करायचे आहेत. बघा, आर्ट्सच्या मुलांचं स्वप्न कॉमर्सला व्हॅल्यू आहे, सायन्सला व्हॅल्यू आहे, आणि आर्ट्स म्हणलं की लोक कदरच करत नाहीत. तुम्ही कधीही बघा, आर्ट्स म्हणलं अरे यार कॉमर्स घ्यायला पाहिजे होतं ना, आर्ट्स म्हणलं अरे यार सायन्स तर घ्यायला पाहिजे होतं, आर्ट्स घेऊन काय करणार आहेस, स्पर्धा परीक्षा, व्हॅल्यूच नाही आहे. ह्याचं मेन रिझन आहे की आपल्याला जे असणारे विषय आहेत त्याचा फायदा ॲक्च्युअल लाईफसोबत खूप कमी आहे. याच्यामुळं आपल्याला अभियान राबवायचं आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या कॉलेजच्या मुख्याध्यापकांना आवाहन करायचं आहे. ते आवाहन तुम्हाला 11वी आर्ट्स, 12वी आर्ट्सचे जे वर्ग आहेत, वर्गातले जे CR आहेत, वर्ग प्रतिनिधी आहेत, यांना सर्व मुलांना एकत्रित करून आपल्याला प्रिन्सिपलला निवेदन द्यायचं आहे की बाबा इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र हे तर विषय द्या, बट आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक सब्जेक्टसुद्धा द्या, AIचा एक सब्जेक्ट द्या, जेणेकरून आम्ही 12वी झाल्यानंतर सुशिक्षित बेरोजगार न फिरता कुठं ना कुठं आम्ही स्वतःचा स्वतः रोजगार जनरेट करू, स्वतःचं स्वतः आमचं आम्ही काही ना काही करू शकतो. आणि मग त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट आम्हाला द्या. इफ इन केस तुम्ही ह्या अभियानमध्ये जर आमच्यासोबत येणार असाल तर इंटरेस्टेड असं कमेंट करायचं आहे. लवकरच आपल्या क्लासमार्फत तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येतील. तुम्हाला एक PDF देण्यात येईल. ते PDFचा प्रिंट काढायचा, त्याच्यावर वर्गातल्या सर्व मुलांची नावे आणि सिग्नेचर घ्यायचं आणि आपापल्या वर्गातल्या जे वर्ग शिक्षक आहेत त्यांना द्यायचं, किंवा प्रिन्सिपलला द्यायचं आणि त्यांच्यासोबत एक फोटो घ्यायचं. ते पत्र समोर बोर्डाला देतील. आणि लवकरच जेव्हा सिलेबस बदलेल तेव्हा आर्ट्सच्या मुलांचं कुठं ना कुठं एक सब्जेक्ट जो आहे तो चेंज होऊन नक्की येईल, ज्याच्यामुळं तुम्ही केलेल्या मेहनतीमुळं तुमच्या येणाऱ्या पिढीला काय होईल, फायदा होईल. दॅट्स इट. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.